बातमी, पुढची मोठी बातमी, पुढची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातनं कुठून येते बघूया. कारण राज्यामध्ये विरोधी पक्षनेता नसेल अशी सुद्धा एक चर्चा, कारण 29 हा आकडा लागतो एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेता बनवायचा असेल तर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संख्या 28 आहे, पण धीरज देशमुख पराभवाच्या छायेत आहेत. लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख हे पराभवाच्या छायेत असल्याचं आपण बघतोय आणि अमित देशमुखांबद्दलचाही निकाल खरं तर प्रलंबित आहे, अजून तोही येणं समोर येणं आवश्यक आहे. पण अशी एक चर्चा होती की देशमुख बांधवांना या ठिकाणी मोठा धक्का बसू शकतो, एकूण घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार केला जावा असा देखील एक सूर मतदारांमध्ये दिसत होता. त्यामुळे आता बघायला हवं की आता कितवी फेरी बाकी आहे आणि त्यात कशा पद्धतीचा लीड हा विरोधी पक्षाच्या विरोधी उमेदवाराने त्यांच्या बाबतीत घेतलेला आहे. पण जर हा पराभव होतोय तर लातूर ग्रामीण मधला हा काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल. अर्थातच, कारण देशमुख ब्रदर्स म्हणजे विलासराव देशमुखांचं राजकारण लातूर भागामध्ये सर्वांनी पाहिलंय, अनुभवलंय. राज्यातले सर्वात दिग्गज नेते, मराठवाड्यातले मोठे नेते काँग्रेसचे, पण लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा जबरदस्त धक्का बसण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या काँग्रेस आहे. धीरज देशमुख हे पराभवाच्या छायेत आहेत. यावेळेला रितेश देशमुख, कारण बरेच जण सांगायचे की रितेश केव्हा यायचे आपल्या भावांच्या प्रचारासाठी, शेवटच्या 2 दिवसांमध्ये यायचे. पण तेच रितेश देशमुख गेले आठवडाभर लातूरमध्ये ठाण मांडत, लातूर ग्रामीण असो किंवा लातूर शहर असो. शीतलताई, तुम्ही मगाशी म्हणजे देशमुख ब्रदर्स पुन्हा एकदा नेपोटिझम म्हणण्यापेक्षा जी घराणेशाही तुम्ही म्हणालात, तर त्या घराणेशाहीच्या कॅटेगरीत मोडतात. तर या आत्ता जे चित्र सध्या लातूरमध्ये दिसतंय त्याबद्दल तुमचं मत? अच्छा, धीरज देशमुख यांचा पराभव झालेला, धीरज देशमुख हे पराभूत झालेले आहेत. लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाल्याचं आपण बघतोय. काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेससाठी अर्थातच मोठा धक्का. अमित देशमुखांची जागा सुद्धा फार मोठ्या फरकानं पुढे पाठी होताना आपल्याला दिसते. पण देशमुखांच्या कुटुंबाला बसलेला एक मोठा धक्का. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधनं पराभूत झालेत. तर दुसरीकडे आपण विजयी उमेदवारांचं सेलिब्रेशन पाहतोय. श्रीकांत शिंदे स्वतः हे विजयी सेलिब्रेशन लीड करतात, त्याचं नेतृत्व करतात. आणि अर्थातच शिंदेसाठी हा एक मोठा विजय, महायुतीसाठी मोठा विजय. पण काँग्रेससाठी मात्र चिंता करणारा हा सगळा आजचा दिवस आहे. आणि विश्लेषण जे आहे किंवा मंथन जे आहे ते निश्चितपणे करावं लागेल. केवळ 6च महिन्यात हे चित्र का बदललं याची कारण मीमांसा अर्थातच सर्वजण हळूहळू करतीलच. देशमुख ब्रदर्स बद्दल आपण बोलूयात. देशमुखांचा पराभव म्हणजे अमित देशमुखांचं काय होणार अजून स्पष्ट नाहीये, पण धीरज देशमुखांचा पराभव देशमुखांच्या गडामध्ये. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर सातत्याने भाजपाने किंवा मग तेव्हा शिवसेना भाजप युतीने त्या ठिकाणी अमित देशमुख आणि ग्रामीणमध्ये धीरज देशमुख असतील, त्या ठिकाणी पूर्वी वैजनाथ शिंदे, हे भिसे असे आमदार होते. सातत्यानं भाजप त्या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ते यशस्वी ठरले नव्हते. यावेळी मराठा ओबीसी जो काही वाद मराठवाड्यात झाला ते इथं चाललेलं दिसतंय, तो फॅक्टर इथं चाललेला दिसतोय. धीरज देशमुखांच्या विरोधात रमेश अप्पा कराड यांना उमेदवारी दिली होती भाजपने. ते विधान परिषदेचे आमदार आहेत, परंतु त्या ठिकाणी थोडंसं थांबवते. अमृता फडणवीस सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरनं. अमृताताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी अभिनंदन, भाजपचा मोठा विजय, देवेंद्र फडणवीसांचा मोठा विजय. आपली पहिली प्रतिक्रिया. अमृताताई नमस्कार, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बहुधा त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. अमृताताई आवाज पोहोचतोय, स्टुडिओतनं बोलते मी ज्ञानदा. आपलं सगळ्यात आधी अभिनंदन, भाजपचा मोठा विजय झालाय, देवेंद्र फडणवीसांचा मोठा विजय झालाय. आपली पहिली प्रतिक्रिया. अभिनंदन सर्वांना. त्यांनी देवेंद्रजींचा, महायुतीचा, भाजपाचा साथ दिला आणि हा लोकांचा विजय, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. खूप आनंद होतोय ज्या प्रकारे रिझल्ट आले आणि लाडक्या बहिणींचा पण विजय हा. अर्थात आम्ही पाहिलंय की जेव्हा जेव्हा भाजपच्या बाबतीत, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत एखादी मोठी घडामोड घडते, आनंदाची असो, थोडीशी टोचणी देणारी असो, तुम्ही ट्विटच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, शेरोशायरीच्या माध्यमातून व्यक्त होता. आज तुमच्या भावना काय, कसं व्यक्त व्हावंसं वाटतंय? मला फक्त एवढंच मिळतंय की जी सर्वांची, देवेंद्रजींची, कार्यकर्त्यांची, सर्व लोकांची जी मेहनत आहे ना ती कामात आलेली आहे आणि त्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि लोकांनी, महाराष्ट्राचा विजय हा, महाराष्ट्राने
निवडलं जे आहे ते ती आपली खरी संस्कृती महाराष्ट्राने जी निवडली आहे ती प्रगती येणाऱ्या दिवसात, तर त्याचा खूप आनंद आहे.